नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, महाराष्ट्र सरकारने दिव्यांगांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा मोठा निर्णय घेतलेला आहे। दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहनपर भत्ता वाढीव रूपामध्ये मिळणार आहे। आणि या ठिकाणी बघा, दिव्यांग अवयव विवाहासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून 1.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बघा, दिव्यांग आणि दिव्यांग विवाहित अनुदान म्हणून या ठिकाणी 2.5 लाख अनुदान दिले जाणार आहे। म्हणजेच काय, भेदभावमुक्त समाज उभारण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय असा महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे। या संदर्भात राज्य सरकारचे इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल साहेब यांनी अधिवेशनामध्ये महत्त्वाचा असा मुद्दा मांडलेला आहे। आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या ठिकाणी प्रस्तावित ठेवलेला आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला होकार आला। या अधिवेशनामध्ये अतुल साहेब यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊयात। मी दिव्यांग व दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय या सदनाच्या निदर्शनास आणत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महोदय हे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात। दिव्यांग व्यक्तींना इतरांच्या बरोबरचे सन्मान मिळावा, प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी दिव्यांग व अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदान पूर्वी असलेले ₹50,000 मध्ये 1 लाख रुपयाची वाढ करून प्रोत्साहन अनुदान आता 1,50,000 इतके करण्यात आले आहे। तसेच या योजनेच्या दिव्यांग ह्या घटक नावाने समाविष्ट करून यासाठी ₹2,50,000 इतके अनुदान देण्याचे येणार आहे।